मित्र हो, आपल्यासोबत के.जी. भालेराव सर आहेत. संगमनेरकरांना किंवा नगर जिल्ह्यातल्या, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कुणालाही के.जी. भालेराव सर कोण आहेत हे सांगण्याची गरज नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून प्रदीर्घ कारकीर्द त्यांनी गाजवलेली आहे. विद्यार्थ्यांचे अत्यंत प्रिय असे शिक्षक म्हणून ते नावाजलेले आहेत. या महिन्याच्या एंडला ते सेवानिवृत्त होत आहेत, रिटायर होत आहेत आणि 9 नोव्हेंबरला त्यांचा रिटायरमेंटचा गौरवाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मान्यवर येणार आहेत. निरंजन टकले ज्येष्ठ पत्रकार ते येत आहेत आणि इतरही मान्यवर आहेत. सर, रिटायरमेंट होते तुमची. प्रदीर्घ तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आणि तुमचे असंख्य विद्यार्थी महाराष्ट्रभर कर्तबगारीनं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. अशी तुमची कारकीर्द आहे. आता रिटायर होताना 9 नोव्हेंबरला कार्यक्रम आहे मोठा संगमनेरमध्ये. आपण तो चांगला तुमचा गौरवही होतोय आणि कार्यक्रमही चांगला होईल. मोठी उपस्थिती असेल. तर आता मागे वळून बघताना कसं तुम्ही बघताय? मुळात सरकारी कर्मचारी हा वयाच्या 58 किंवा 60 वर्ष झाले की तो सेवानिवृत्त होतोच. आणि सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सगळ्याच कर्मचाऱ्यांचे कार्यक्रम होतात असं नाही. परंतु ज्याने काही आयुष्यात काही केलं असेल आणि त्याच्या कार्यकर्ते मित्रांना असं वाटतं की यांचा आपण सत्कार केला पाहिजे. काही सत्काराचे प्रकार आहेत. काही सत्कार घडवून आणले जातात आणि काही लोक सत्कार करतात. करतात. जेव्हा लोक सत्कार करतात हो ना, तेव्हा तो सत्कार मूर्ती कृतार्थ होतो. हो ना, हो ना. त्याला समाधान मिळतं. नाही, नाही. तुमचा सत्कार हा सगळ्यांनी, तुमच्या मित्रांनी, तुमचे सहकारी, तुमच्यावर प्रेम करणारे आणि आमच्यासारखे चळवळीमध्ये तुमच्या बरोबर असलेले सगळ्यांनी मिळूनच तो केलाय. पण तुम्हाला मागे वळून पाहताना काय वाटतंय? तुमचं चन्नापुरी गाव, हो 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 त्या गावामधनं तुम्ही आलेला आहात, एका सामान्य कुटुंबामधनं. आणि मला वाटतं तुमची जी पिढी आहे ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली पिढी आहे, जी शिकली, स्वतःच्या कर्तबगारीवर पुढे आली आणि तुम्ही तर शिक्षक म्हणून एक सुरुवात केली आणि अत्यंत चांगली कारकीर्द तुमची झालेली आहे. या सगळ्या पाठीमागच्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय? मुळात शिक्षण ही जी गोष्ट आहे ही आमच्या अगोदरच्या पिढीपासूनच सुरुवात झालेली आहे. जे आमचे वडील असतील किंवा वडिलांची जी पिढी असेल, तर त्या पिढीत सगळे शिकत होते असे नव्हते. परंतु शिक्षणाचं जे काही भान आहे हे धर्मांतराच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि लोकांना एक जागृती जी आली, त्या जागृतीतून लोक शिकायला लागले आणि प्रत्येक बापाला असं वाटायला लागलं की मी जे आयुष्य घालवलेलं आहे दारिद्र्यात, गुलामीत, अंधश्रद्धेत काय असेल ते, बरोबर, माझा मुलगा याच्यात पडता कामा नये. बरोबर. म्हणून फार अगदी अडाणी बाई का होईना पण त्या पोरला मजुरी करून त्याला बरोबर. शिकवत होते. असेच आमचे आई वडील देखील अ, मजूरच होते. म्हणजे माझी आई तर मी जेव्हा मला आठवतं चांगलं की त्यावेळी ₹2.50 आणि ₹2.50 रुपयाला मजुरी असायची. बरोबर. आणि वडील काय फारसे वडील असेच साधेच काम होतं त्यांचं. पण मी शिकत होतो आणि आपण शाळेत जातोय, आपला मुलगा कितवीला आहे हे आई वडिलांना काही माहित नसतं. बरं. मुलगा आपला तो त्याच्या पद्धतीने शाळेत जातो. खेड्यात तर त्यावेळची पिढी जी होती आणि हे काही माझंच नाही, मुळात त्या सगळ्या आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचा हा म्हणजे ते सगळ्यांचं दारिद्र्य होतं. ते बरोबर. काय सगळ्यांच्याच घरी चांगलं होतं असं नव्हतं. बरोबर, बरोबर. पण काही पोरं शिकत गेली आणि शिक्षणाचं खरं भान जे आहे नाही, इतरांबरोबर आपण जातो शाळेमध्ये, त्यावेळेस खेळकरपणा जास्त होता. हं, म्हणजे एक 4 भिंतीच्या आतली शाळा आणि 4 भिंतीच्या बाहेरची शाळा. मला वाटतं व्यंकटेश माडगूळकरांनी याच्यावरती शाळा नावाची कथा पण आहे त्यांची. हं. हं. बरोबर. तर अशा अशा पद्धतीची ती शाळा होत गेली. परंतु एक असं होतं माझ्याकडं म्हणजे माझं वैशिष्ट्य असं, की दारिद्र्य नावाचा जो प्रकार आहे, माझं म्हणणंच असं आहे, की कुठल्याही ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडं धडपड आहे, ज्याला काही वाटतं आपल्याला काहीतरी करायचंय, हं. असं वाटत पण नसतं, पण एक धडपड असते.
तर त्याला दारिद्र्य आडवं येत नाही आणि त्याच्या कर्तृत्वाला ते बाधा आणत नाही. खरंय. तो त्याचा त्याचा पुढे जात राहतो. बरं. माझं असं वैशिष्ट्य होतं, म्हणजे अगदी फार शिक्षणाच्या म्हणजे मी जोपर्यंत शिकत होतो तोपर्यंत कुठलीही स्पर्धा असो मी सोडत नव्हतो. म्हणजे भाग घेणार म्हणजे घेणार. आणि आपल्याला कोण अपमानित करतोय, कोण आपल्याला रागवतोय, कोण काय, ल- भाग घेत राहायचो. कधी कधी म्हणजे तो हसण्याचा विषय पण व्हायचा. म्हणजे मला खेळता कधी आलं नाही, मला आजही खेळता म्हणजे त्यावेळी का खेळता नाही आलं, तर मी प्रकृतीने अतिशय अशक्त होतो. आणि नियम भानगडी काय काय, ते खो खोचा खेळ सुरू झाला की आपलं कसं पळायचो. हं. आणि ज्यांना खेळता यायचं ते मला आउट करायचे, ते आमचे पीटी टीचरच हसायचे. हं. आणि मग मला आपल्याला फार हसतायत, सारखं सारखं खेळतायत. प्रकृतीमुळे पण खेळ नाही शिकलो मी. पण मला नाटकांचं वेड होतं. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम असोत, हस्ताक्षर स्पर्धा असो, वक्तृत्व ज्या ज्या स्पर्धा शाळेत असतील हं. त्याच्यात मी भाग घ्यायचोच. त्याचा फायदा असा झाला की माझं घडणं सुरू झालं. पुढे मी 10वीच्या नंतर इथे ज्युनियर कॉलेजला, सह्याद्री ज्युनियर कॉलेजला 11वी-12वी ला होतो मी. हं. तिथं देखील मी प्रत्येक यात भाग घ्यायचो. पण आणखी त्याच्यातली एक एक गंमत अशी आहे की मला इंग्रजी शिकायला केरळच्या मॅडम होत्या. बरं. आता मी खेड्यातून आलेला, मला कसलं काय इंग्रजी येतंय काय? पण मी आपला खूप ज्याला आपण बोलायचो मी त्यांच्याबरोबर इंग्रजीमध्ये. आता मुलांना वाटायचं हा किती छान इंग्रजी बोलतो. पण हं. त्यांना काय ते हं. हसायच्या. हं. हा जो काही घुसण्याचा प्रकार आहे ना, आपल्याला येवो ना येवो पण आपण लढत राहणं, घुसणं. पण 12वी नंतर माझं त्यावेळी तसं 10वी नंतरच B.Ed ला जाता येत होतं. हं. पण मला काही शिक्षक व्हायचं नव्हतं. म्हणून मी पहिल्यांदा 11वीला सायन्स साईडला आलो. सायन्सच्या नंतर मग घरचं दारिद्र्य असल्यामुळं आणि वस्तीत एखादा शहाणा असतो. वासवात लंगडी काही शहाणे असतात तसे. त्याचा सल्ला लोक घेत असतात, आपले अडाणी पालक. ते म्हटले, "अरे ते सायन्सचा तुझा विषय आहे का? हां, हं. तर पोरला ते सायन्सला काय?" मग वडील म्हणले, "मग ते सायन्स नको म्हणतात." म्हणलं, "मग काय?" कॉमर्सला आलो. हं. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 11वीला 6 महिन्यात 2 फॅकल्टी बदलल्या. सायन्समधून मी कॉमर्सला आलो. हं. कॉमर्समधून परत आर्टला आलो. हं. आणि एवढंही करून मी 12वी नंतर पुढे शिकू शकलो नाही. म्हणजे वडिलांनी सांगितलं, "आता बस झालं शिक्षण आपलं." प्रश्न असा तयार झाला, की आता करणार काय आपण? और सौदाच होतो, पण थोडं समजत होतं ना आपल्याला, बुवा आता शिकायचं तर हं. शिक्षणाचा वेळ आहेच आपल्याला. तर करणार काय आपण? मग पुन्हा 10वीच्या त्या बेसवरती हं. B.Ed ला ऍडमिशन B.Ed घेतलं. म्हणून माझे ते 2 वर्ष आयुष्यातले फुकट गेलेले. त्याचा काहीच फायदा झाला नाही. पण मी B.Ed ला गेल्यानंतर तिथं देखील हा माझा जो काही हे होता, म्हणजे ज्याला लाडण्याचा जो हे होता, हं. तो बाणा तिथे होता माझा. आणि तिथं मी जज झालो. आणि मुळात त्या B.Ed ला खरं तर मी आंदोलन शिकलो. बरं. मी जे काही आज मोर्चे, आंदोलन, हं. त्या पोरांचा जीएस मी होतो. आणि संस्था थोडीशी विद्यार्थ्यांना त्रास देणं, हे अनेक ते काही प्रकार होते. हं. पण ज्या ज्या वेळी अडचण येईल त्या त्यावेळी मी उभा राहायचो. 1-2 वेळा कॉलेज बंद पाडलं. बरं. आणि नंतर ते पूर्ण कॉलेजच बंद B.Ed ला पाडण्यास कुठे होते तुम्ही? कोथरूडला होतो. कोथरूड. ते D.Ed कॉलेज बंद पाडल्यानंतर तुमचे पोरं घरी गेले. आणि त्या काळात म्हणजे 11वी म्हणजे 86, 87, 88 ची गोष्ट होती. हं. आमच्याकडं तो शिवाजी धुमाळ अकोल्याचे शिवसेनेचे प्रमुख होते. हं. त्यांनी आम्हाला म्हणजे सपोर्ट केला या सगळ्या आंदोलनाला. हं. आणि त्या वयामध्ये आमची 5 ते 6 मुलांची एक टीम होती, शिष्टमंडळ त्याला आपण म्हणू. हं. राम मेघे आणि चंद्रकांत केनिया शिक्षण मंत्री होते. राम मेघे केंद्रीय मंत्री, हं. कॅबिनेट मंत्री. हं. आणि चंद्रिका केनिया राज्यमंत्री होत्या. हं. मग आम्ही त्या काळामध्ये आनंद दिघेंना ते शिवाजी धुमाळमुळं हं. आम्ही आनंद दिघेंना भेट, मनोहर जोशींना भेट, असे शिवसेनेचे जे त्यावेळेचे ते सगळ्यांना आम्ही भेटायचो. हं. आणि तो लढा आम्ही चालू ठेवला. आंदोलन केल्यामुळे कॉलेज बंद पडलं. बंद पडल्याच्या काळामध्ये काही पालक घरी यायचे माझ्या. आता माझं दारिद्र्य आहे. बरं. बरं. पण याच्यामुळे कॉलेज बंद पडलं. हं. आणि मग यायचे शिवाय द्यायचे कोणी आमच्या, हं. जे काही असेल ते आई आपली पिठलं भाकर खायची. पण नंतर आमचं एवढं चांगलं झालं हं.
की काहीतरी 6 महिने राहिले होते आमचं कोर्स संपायला. हम्म. आणि आम्हाला पोतूचं DED कॉलेज बंद होऊन नगरला IS जी सोसायटीचं आहे DED कॉलेज आहे, तिथं आम्ही जॉईन झालो. बर. आज परिस्थिती अशी की आमच्या कॉलेजचे सगळे मुलं सुस्थितीत आहेत. अनेक जण रिटायर झालेले आहेत. तुमच्या लढाईला ते यश मिळालं. हां. पण आजही ते मुलं बिचारे म्हणजे बरोबर. आपल्याला आदराने हम्म. वागवतात. भालेराव सर, बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी नाव ऐकलं पहिल्यांदा, की बाबा बाबासाहेब आंबेडकर, मग त्यांचं ना मी चरित्र किंवा तुमचं आयुष्यात बाबासाहेब आले कधी? 7वी-8वीला असताना समजायला लागलं ते. आणि मी साधारणतः 9वी-10वी नंतर मी स्वतःच्या गावा वस्तीतली जयंती करायचो. हम्म. तर त्यावेळेच्या जयंत्या म्हणजे काय आपल्या वस्तीतल्या लोकांचीच जयंती असेल. पाहुणे-बिवणे भानगड काही नसायचं. आपल्या वस्तीत त्याच लोकांकडून वर्गणी घेणे. हम्म. म्हणजे तिथली चावडी सारून काढणं, शेण आणणं, हम्म. पताका लावणं. बरं. छोटी जयंती करायची. पण 9वी-10वी पासून मी जयंती करायला लागलो. आणि तोपर्यंत काही मी वाचलेलं नव्हतं. बाबासाहेब बऱ्याच जणांनी आमच्याकडे असं आहे, की वाचलेलं कमी बाबासाहेबाला. पण बाबासाहेबाला श्रद्धेने स्वीकारलेले जास्त आहे. करेल. फार बाबासाहेब पूर्ण वाचलेत किंवा फार समजून घेतलेत असं नाही. तोपर्यंत म्हणजे मी सुद्धा बाबासाहेब काही वाचलेले नाहीत. बरं. मी आपल्या त्या बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत आणि सगळे करतात म्हणून ती जयंती करायचो. पुढे मी 11वी-12वीला आल्यानंतर मला वाचनाचं आणि इथं आल्याचा एक फायदा असा झाला मला, की बाकीचे मुलं वाचायचे, मी आपला वाचायचो. त्या काळात मी मग जेवढं समजून शक्य आहे हम्म. तेवढं वाचलं मी बाबासाहेबांचं. पण त्या काळात इतकं वाचन केलं मी ते म्हणजे दलित साहित्याचं जास्त वाचन केलं. मग आत्मचरित्र जे त्या काळातले आलेले आहेत हम्म. ते वाचायचो मी आपले. आणि चांगली पुस्तकं कोणती ते पण वाचायचो. परंतु त्या ना समजेच्या काळात वाचन म्हणता येईल त्याला असं. बरोबर. 11वी-12वीला वाचलं, हम्म. तर ते वाचायचं म्हणून वाचलेलं. बरोबर. फार काही समज होती असं काही नाही. हम्म. पण मी इथं नोकरीला लागलो जेव्हा DED होऊन हम्म. संगमनेरला महात्मा फुलेला नोकरीला लागलो हम्म. आणि माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला. हम्म. ते खरं आयुष्याचं वळण म्हणजे आणि मी भाग्यवान असं आहे की मला दादासाहेब रुपवतेंच्या बहुजन शिक्षण संघात नोकरी मिळाली. बरोबर. आणि तिथले जे हेडमास्तर होते जीवी रुपवते, हम्म. मोठा माणूस. हा माणूस म्हणजे तो जर माझ्या आयुष्यात आला नसता किंवा मी बहुजन शिक्षण संघात आलो नसतो, तर इतर जे शिक्षक आहेत त्यासारखेच तुम्ही. त्या त्या कळपात मी असतो. आज तुम्ही माझी मुलाखतही घेतली नसती बरोबर आहे. आणि लोकांनी माझा कार्यक्रमही घेतला नसता. बरोबर आहे. परंतु ही संस्था, ही चळवळ आंबेडकर शाहू फुले आंबेडकर विचारायची संस्था. मला दादासाहेबच एक भारावलेलं व्यक्तिमत्व होतं. बाबासाहेबांचे ते अनुयायी असल्यामुळं आणि महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं ते. ज्याला आणि नुसतं ते एकेरी नव्हतं. म्हणजे कसं झालंय अलीकडे एकेरी पण जास्त आलेले. आंबेडकर म्हणजे आंबेडकरच. मग ना गांधी, ना मार्क्स, बरोबर. ना म्हणजे समाजवाद नाही, कम्युनिस्ट नाही, काय नाही. पण दादासाहेब एक नेतृत्व असं आहे, की ते ते सगळ्या समविचारी लोकांबरोबर असायचे. बरोबर. त्यांना हे समजत होतं. म्हणून आम्ही त्यांना म्हणतो, की एक समन्वयवादी नेता. समन्वयवादी नेता. आणि जीवी रुपवते सुद्धा त्याच पद्धतीचे होते. पण जीवी रुपवतेने आमचं आयुष्य घडवलं. आयुष्य घडवलं म्हणजे कधी-कधी त्यांची आठवण जर आली, तर हे होतं, की मी जेव्हा नोकरीला लागलो, दारिद्र्यच होतंच. असं लुकडाच होतो आणि राजस्थान थिएटरच्या तिथे जुने कपडे विकले जायचे. तिथली एक पॅन्ट आणि एक शर्ट होता. तो निळ्या कलरचा शर्ट होता. ते केस-बीस वाढलेले आणि नोकरी लागली. 8 दिवस ते मला बघत होते. 8 दिवस हा पोरगा एकच कपडे घालतोय. काय भानगड आहे? त्यांनी मला बोलून घेतलं आणि मला काही विचारलं नाही त्यांनी. त्यांनी एक चिठ्ठी दिली मला. अलंकार ड्रेसेसमध्ये जायचं आणि 2 ड्रेस घ्यायचे नवीन. असा कोण मुख्याध्यापक आहे? त्यानंतर आणि त्यानंतर त्या माणसाने सतत मला मीटिंग संवादाची मीटिंग आहे आमका म्हणजे चळवळ ज्याला म्हणतो आपण. काय असतं की प्रत्येकामध्ये ना एक जिगर असते, पण ती जिगर फुलवणारा पण कोणतरी लागतो. खरं आहे.
कोणीतरी क्षमता आहे तर ती जागवावी लागते. ती जागवली जीव रुपवते जागवली. म्हणजे बिया असतं पण त्याचं झाड पण करावं लागतं. हा, ती जीव रुपवते. रोपटं हे करावं लागतं. फारच त्यांनी मला, मी सांगतो ना, पुढे गंमत अशी झाली की मी डीएडच होतो आणि खेड्यात कसं असतं की नोकरीला पोरगा लागलाय याचं लगेच लग्न करा. बरोबर. मग 2 वर्षात लग्न झालं आणि मुलं झाले. मी शिक्षण आणि नोकरी मिळालेली आहे. मी काय शिकणं बंद केलं आणि बाकीचे आमचे जे सहकारी होते माझ्याबरोबर लागलेले त्यांनी ऍडमिशन घेतलेले होते. जीवी सरांनी मला बाजूला नेऊन खडसावलं बापाच्या सारखं. तुला हे बाकीची मुलं काय करतात कळत नाही का? जाऊन उद्याच्या उद्या मला 2-3 दिवसात मला तू ऍडमिशनची पावती दाखवायला पाहिजे. त्यांनी मला पुढे शिकायला हे केलं. अनेक संस्थांमध्ये अनेक मुख्याध्यापक, अनेक संस्था प्रमुख तुम्हाला परवानगी देत नाही. आणि यांनी स्वतः आग्रह केला. आग्रह केला आणि मी जे शिकायला सुरुवात केली, मग मी काय थांबलो नाही. मग मी एम.एच करून टाकलं डायरेक्ट. बाकीचे जरी BA पर्यंत थांबले, पण मी एम.एचा फर्स्ट पास, सेकंड पास पार्ट केला आणि त्या काळात सेट नेट काय नव्हतं. बरोबर. मी प्राध्यापक सहज झालो असतो. तर त्यांनी मला, मी म्हटलो सर मी माझ्या डोक्यात असं B+ आहे. त्याने तुला पैसे मिळतील म्हणले. तू प्राध्यापकही होशील, पैसे पण मिळतील. पण तू आज जे काही इथं काम करतोय किंवा हे हे काही तू होणार नाही. तर त्यांना फार माझा अभिमान असायचा. माझी पुस्तकं जेव्हा मी सुरुवात केली, तर ते त्यांना पुस्तक आलं की अगदी स्वतः दाखवत फिरायचे लोकांना, हे माझ्या शिक्षकाचं पुस्तक आहे. तर असा माणूस जीवनात येणं आणि त्याने आपल्याला फुलवणं आणि फारच म्हणजे ते आता इथल्या कुठल्याही चळवळीतल्या म्हणजे कम्युनिस्ट घ्या, समाजवादी घ्या, नगर इथल्याच नव्हे, नगर जिल्ह्यातल्या जीवी रुपवते नाव हे फार मोठं नाव होतं. खूप मोठं आहे बरं. फारच मोठं नाव होतं. म्हणून आम्ही घडलो. ते तुमच्या बोलण्यात नेहमी गप्पात पण जीवी रुपवतेचं नाव येतं. जीवी तसं रुपवते प्रेमानंद रुपवते यांचं येतं. डॉक्टर रावसाहेब हो, कसबे यांचं प्रेमानंदच्या येतं. बाबतीत असं आहे. प्रेमानंद रुपवते सुद्धा अतिशय ज्याला काय म्हणतो आपण की म्हणजे आम्हाला मोकळीक त्यांनी दिली ना हो. आज तुम्ही बघा या जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांपैकी बहुजन शिक्षण संघातले शिक्षक जास्त प्रमाणात तुम्हाला कार्यकर्ते दिसतील. खरं आहे ना. त्याचं कारण असं आहे की त्यांनी कधी तुम्हाला अडवलं नाही. तुम्ही कुठल्या आता आमच्याकडे एक कार्यकर्ता असा आहे, तो कवाडे सरांचा महाराष्ट्र प्रदेशचा सरचिटणीस आहे. तर ते म्हणले नाही मग तू कसं काय. त्यांनी मोकळीक दिली आणि मोकळीक एवढंच नव्हे तर कार्यकर्ते जपले त्यांनी, प्रेमानंद रुपवतेंनी. म्हणजे एखाद्या कार्यक्रम आणि शिक्षण खात म्हणजे शाळेमध्ये आहे ना, तुमच्या सहकार्यांमध्ये अंतर्गत विरोध असतातच. बरोबर. कोण कधी जवळ असतो त्यांच्या, कोण काय, पण त्यांनी ते कधी मानलं नाही. जवळचे लोक काही सांगत, पण त्यांना कळायचं हा माणूस कोण आहे आणि त्या माणसाला त्याच पद्धतीने ते, त्या प्रेमानंद फार मोठा माणूस होता तो ना. म्हणजे काय होतं की बरीच माणसं मोठी करतात, पण इतरांनी ते समजून घेतलं पाहिजे. समजून घे. ते झालं नाही ते. तर प्रेमानंद रावसाहेबांचा पण तुमच्या वैचारिक जडणघडणीवर खूप मोठा प्रभाव. रावसाहेबांचं असं आहे की मुळात रावसाहेब मला, मिलिंद गजबी माझे अगोदर मित्र. मिलिंद शिकत होता इथं आणि मी नोकरीत होतो. पण आमची मैत्री झाली मिलिंदची माझी. तो जरी विद्यार्थी होता, MA काहीतरी BA MA करत होता तो. मग त्या मिलिंदमुळे मी सरांकडे जायचो. आणि आणि एक माझं पाहायचो की ते व्यक्तिमत्व, म्हणजे आजही सरांबद्दल मी असं तुमच्याशी जसं मोकळा बोलतो, मी असं मोकळा बोलूच शकत नाही. ती आजारयुक्त भीती जी म्हणतो ती आहे. पण सरांकडे पाहायचं मी, हे वाचणं त्यांचे बोलण्याचे बसण्याचे, त्यांचं बाहेर असलेलं मान सन्मान, हे सगळं बघायचो. नुसतं रावसाहेबांचंच नाही, तर मी अशा ज्याला काय एकदम मी ते कालिदास याला होतो. कालिदासला कामगार साहित्य संमेलन होतं आणि कार्यक्रम चालू होता, तेवढ्यात कुसुमाग्रजांची एंट्री झाली आणि त्यांची एंट्री झाल्यावर जे वातावरण हे झालं, सगळं सभागृह उभं राहणं, ते टाळ्या वाजवणं, पत्रकारांची धावपळ, ते निवेदक, ते सगळं बघून मला असं ते हे झालं की अरे, म्हणजे साहित्यिकाची एक ताकद काय असते, लिहिणाऱ्याची ताकद जी आहे. आणि
खूप लिहिणारे खूप लोक मला जवळून पाहत आले. म्हणजे रावसाहेबांतर तुम्ही फारच जवळून पाहिलं. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर मी प्रवास पण केला. मला ते न्यायचे कधी-कधी. "चल काय करतोस?" आणि ऐकायला मिळायचं आपल्याला. एकदा तर त्यांनी मला एक यादीत काय वाचतो तू? मी असं, "चाल मी सांगतो तरी." त्यांनी मला काही पुस्तकांची यादी पण दिली होती. अर्थात ते सगळेच माझ्याकडून वाचून झाले असं नाही. बरोबर. तर त्यांनी यादी असं प्रेम करणारे रावसाहेबांनी साहित्याबद्दल फार माझी चर्चा केली नाही कधी. अर्थात ते पण आपण पाहून बऱ्याचशा गोष्टी हा, शिकतो. त्यांची पुस्तकं वाचून, त्यांची भाषणं ऐकून पाहून बऱ्याचशा आपण गोष्टी सगळं ते मला भाग्य असं म्हणजे माझं माझ्या स्मशानभूमीला शरणकुमार लिंबाळीची प्रस्तावना आहे. त्यावेळी बरोबर. शरणकुमारचं एक नाव होतं बरोबर. आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठात ते होते. बरोबर. मला वाटतं दादा मोरे हम्म. गबाळवाल्या हम्म. आणि शरणकुमार लिंबाळे हे दोघं तिथं होते. तिथे. आणि मग ते ते नारायण सुरवणीला मला जाऊन पाहत आलं नाही तर त्यांच्या घरी जाऊन हम्म. मी बसलो गप्पा मारल्या. नामदेव ढसाळकडून जाऊन बसलो. ते मग हे सगळं बघून त्या या लोकांचं वैभव बघून आपल्याला लिहिता येऊ शकतं आणि आत्मचरित्र तर वाचायचो मी. बऱ्याचशा काय होतं की बऱ्याच लोकांना जे भोगलेले भोगणं सगळ्यांनी त्याच पद्धतीचं भोगलेलं असतं. पण सगळ्यांनाच लिहिता येतं असं नाही. बरोबर. तर ते मी बघायचो की अरे हे लिहितात आपण आणि मग तो प्रश्न मी लिहिलं तुमचं पहिलं पुस्तक कोणतं? स्मशानभूमी. स्मशानभूमी. तर स्मशानभूमीची गंमत अशी मी कार्यकर्ता होतो खरं तर. म्हणजे जसं म्हणजे खेड्यात पण जेव्हा होतो मी तर कार्यकर्ता होतो वस्तीचा कार्यकर्ता आमच्या वस्तीचा. ते काही वस्तीतला प्रश्न असला की ग्रामपंचायतीला भांडणं किंवा गाव पुढाऱ्यांशी भांडणं किंवा सौजन्याने काही बोल म्हणजे जे जसं परिस्थिती असेल तसं. बरोबर. तर आमच्या वस्तीची एक स्मशानभूमी होती. मसनवटा त्याला म्हणायचं पूर्वी. आता ते आमच्या मला वाटतं माझ्या अगोदरच्या पिढीसाठी ते होतं ते. त्या पिढीचे लोक तिथं गाडले जायचे. तर आमच्या गावातले 2 माणसं असे होते, की माणूस मेला, की यांनी तिथं फार थांबायचं नाही. टिकाव पावडं घ्यायचं, तिथं जायचं, ती खोदायची गवत आणि ते. तर तिथं मी पाहिलेले ते माणसं पुरलेले होते. पण नंतरच्या काळामध्ये ते काही स्मशानभूमी राहिली नाही. ती कोणत्याच वस्तीची नाही राहिली. गावात स्मशानभूमी झाली ना. आणि गावातल्या स्मशानभूमीतच हे सगळे हे व्हायला लागले. अंत्यविधी व्हायला लागले. अंत्यविधी व्हायला लागले. त्यामुळे त्या स्मशानभूम्या फक्त त्या नावाला राहिल्या. पण ते काय झालं का त्या जागा काय करायचं ग्रामपंचायतीकडे वर्ग झाल्या ना त्या. आणि पुढे गावाने असं ठरवलं की ह्या स्मशानभूमी ती जी जागा आहे तिथं त्यांना गाळे बांधायचे होते बिझनेस त्यांच्या त्या. आणि तो संघर्ष झाला. तो संघर्षात मीच असायचो म्हणजे आम्ही असायचो. आम्ही म्हणायचो हे आमचे इथं हे आमचे पूर्वज गाठलेले आहेत. आमच्या भावना तर अडकलेल्या आहेत. आणि इथं नाही तुम्ही दुसरं कुठे बांधा. आणि ते काय ऐकायला तयार नाहीत. असा तो एक संघर्ष होता. आणि त्याच वेळी आहे ना त्याच्या आधी असेल कदाचित पण त्या नामांतराचं मी शरणकुमार लिंबाळे एक संपादन केलेलं दलित कांतार पुस्तक आहे त्याचं. ते वाचलेलं होतं. मी असा विचार करायचो कधी कधी की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे आपला सरपंच हा? किंवा मग आमच्या वस्तीतला सदस्य जो असेल तो आमच्या जातीचा मंत्री समाज कल्याण मंत्री. हो मग असं मी ते विचार करायचो. आणि मग ते जे काही औरंगाबादचं ते विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात संघर्ष आहे. त्या विद्यापीठासाठी जो संघर्ष आहे तसाच आसपासच्या संघर्ष आहे. हा खरंय. असं ते सगळं चित्र माझ्या डोळ्यापुढे असायचं. पण ते काही व्यक्त होण्याचा काही प्रश्न नव्हता काय नव्हतं. पण एकदा मी स्टाफ रूम मध्ये आमचे मित्र आहेत ते सूर्यकांत शिंदे तर त्याच्याशी मी गप्पा मारायचा साहित्य तू काय वाचले काय कारण मी वाचायला लागलो होतो चांगला. तो काय विचार पण मी मला वाचलेलं मी त्याच्याशी बोलायचो. आणि तो म्हणे तू एखादी लिही एखादी. मी काही लिहिलंच नाही अजून पण मी कसं काय लिहिणार काय काय असेल मला रात्रीची जागा आली मी ते 3-4 पानं लिहून काढले ते स्मशानभूमीचे. हा सर, आपण आता असं बोलत होतो की दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन
म्हणजे तो वाङ्मयाचा प्रवाह शरद पाटील, बाबूराव बागुल, डॉक्टर रावसाहेब कसबे असं हे सगळ्या सांगत होता लोकांचं आणि तुम्ही एक असं म्हणत होता की बाबूराव बागुल हे तुमच्या घरी आले अचानक, हो हो असा एक प्रसंग आहे. तर हो हो तर ते मुळात म्हणजे जो भौतिक कथा संग्रह जो आला ना, हम्म, मी त्या संमेलनाला जायचो म्हणजे मला मुळात संमेलनाकडे जायचं म्हणजे ते मिलिंद कसबीर मला एक छंद होता. हम्म, आम्हाला काही कोण आम्ही मुलंच होतो ना, हम्म, आम्ही दोघं जण निमंत्रण नाही काय नाही काय नाही जायचं संमेलनाला. हम्म, तिथं कुठंतरी मांडवात झोपायचं हम्म. असं त्याच्यामुळे मी अनेक संमेलन जात होतो त्या तर बाबूराव संमेलन. बागुलांची ओळख कशी झाली? घरी ते आले होते तुमच्या? बाबुरावांची ओळखायचं असं झालं की माझ्या कथा संग्रह आल्यानंतर पहिल्यांदा माझी ओळख अरुण काळेशी त्यांच्याशी झाली. नाशिकचे रॉक गार्डनवाला अरुण काळे, हम्म, कवितेतला बाप माणूस तो. त्याची माझी ओळख झाली खडकीला आसमंतर साहित्य संमेलनात. बर. अरुणची आणि माझी हम्म, आणि गंगाधर पांतने. त्यावेळी स्मशानभूमीचं माझ्या माहिती प्रकाशन तिथं झालं त्या बरं. आसमंतरच्या त्या हो हो मेळाव्यात. तर तिथं तो मला भेटला. त्याची सवय म्हणजे डायरेक्ट भेटणं, जयबी वगैरे झालं. मला पण असं ना कोणाला पण मी त्याच्यावर आम्ही दोघं संगत राहत होतो त्या खडकीत त्या दोघं. त्यामुळे आमची मैत्री वाढली. माझ्या माहिती त्या खडकीच्या संमेलनात आज शंकरराव खरात सुद्धा आले होते हो ना? त्यावेळेस. हा मी बघितलेले त्यांना. राजा ढाले तिथं होते आणि राजा ढालेनंतर वसंत मून आणि दया पवार यांच्यावर टीकाच केली तिथं. नंतर दया पवार मला एकदा बस स्टँडवर भेटले आणि तेच हसायला लागले होते, यार काय याच्या गमती. तर मग ते कथा संग्रह आल्यानंतर मी नाशिकला अरुणकडे गेलो होते द्यायला. अरुण म्हणे चाल नाशिकमध्ये आपल्याला काही लोकांना द्यायचंय. अरुण खरंच मोठा माणूस होता, म्हणजे दिलदार ज्याला म्हणतो मला काय संबंध आहेत. खडकीच्या संमेलनात भेटतो, जय भीम होतो, मैत्री जडते. मग तो मला घेऊन गेला बाबूरावांकडं. बाबूरावला आपण तो संग्रह दिला. त्याच वेळी तुम्हाला वामनदादा कर्णानिकांच्या घरी घेऊन गेला. हा दादांच्या घरी जाण्याचा योग आला. नंतर दादाचा माझा परिचय झाला. नंतर त्याच वेळी तो कुसुमाग्रज यांच्याकडे घेऊन गेला मला. म्हणजे अरुण असं मला त्याच्यामुळे मला ते वामनदादा कर्णिकांची माझी ओळख झाली किंवा बाबूराव बागुलांची झाली. मग बाबूराव नंतर घरी आले एकदा. तेवढ्या एवढ्या घरामध्ये तो स्नेह वाढत गेला. तो भोगीचा तो असा प्रकार आहे तो. भोगीची चर्चा चांगली झाली. कारण का झाली, स्त्रियांच्या संबंध एका आता मी नाव नाही सांगणार, एका लेखकाला मी ते संग्रह दिला होता. नामांकित लेखक गेले ते बिचारे. ते सुद्धा मला म्हणले अरे स्त्रियांचा असा विषय घेऊन घेता येतोय म्हणजे. त्याचं पत्र आहे माझ्याकडं अक्षरभर सोडून. त्यांनी पुढं एका वर्तमानपत्रात फक्त ज्या कष्टकरी स्त्रिया आहेत, चप्पल शिवणारी स्त्री, चहाच्या टपरीचा, अशा स्त्रियांच्या वरती दर आठवड्याला सदर चालू केलं होतं. आपलं नाही पण त्यांना ते हा बरोबर त्यांना ते हा पण तुमच्या पुस्तकावरनं त्यांना ते हा म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. ते फार छान होतं ते. मग तो भोगीच्या नंतर सूर्या कादंबरी आली माझी. सूर्या कादंबरी जी आहे ती लिहिताना माझ्या डोक्यात असं होतं की नवा नायक उभा राहायला पाहिजे. हा जो आतापर्यंत चितारलेला नायक आहे की याच्या अगोदर ज्याला काय सवर्ण दलित असा वाद किंवा दलितांना शोषण भानगड ते जे चित्रण आलेलं होतं. पण मी म्हणत होतो की तसं नाही, आता बदललं ना. बरोबर, आता बदललेलं वातावरण आहे. म्हणजे मग अशी मी जर सांगितलं की कसरू बालराव स्मशान प्रश्न तयार झाला काय उठतो भांडायला. नायक तयार झालेला आहे ना आता. बरोबर. त्यानंतरच्या नंतर तर तो जास्त बरोबर. हा तर हा बदललेला नायक पाहिजे. हा एक माझ्या डोक्यात विषय होता. दुसरा विषय माझ्या डोक्यात असा यायचा की मुळात दलित जाती ज्या आहेत त्यांच्यातच आंतरविरोध आहे ना. मग तुम्ही रोटी बेटी व्यवहार म्हणणार, तुमच्यातच बेटी व्यवहार नाही, रोटी व्यवहार नाही. म्हणजे कसं व्यवहार नाही माहितीये का. आता ते काही याच्यामध्ये आलेलं बी की मातंगाने जर बौद्ध धर्म स्वीकारला ना, बौद्ध म्हणतात हा मांग आहेत, ते त्याला बौद्ध म्हणून स्वीकारत नाहीत.
आणि मग म्हणतात अबोध झाले. ते मागे आहे त्याला आपल्यातलं स्वीकारत नाही राहिलं. हा हा दलित जातीतला आंतरविरोध आहे. आहे ना? याला यार ह्याच जाती जर संघटित नसतील तर असं काही करता येईल का? म्हणून मग ते बौद्ध मुलाचं आणि माता मुलीचं प्रेम दाखवणं रोटी बिटीवर असं ते असं चित्रण मी तो त्या सूर्यामध्ये केलं एक नवा नायक द्यायचा बुवा आपल्याला. आणि ही काही का याच्यामध्ये दाखवलेलं बा पाटील आला आणि मग त्या महार समाजाच्या बाईवरती त्याने बलात्कार केला. अरे ती बाई काय आता एवढी सोपी काय? बरोबर आहे. ते आता मारवाड्यात अशी ताकद त्यात बायाच एवढ्या झालेल्या आहेत. मग हे मी बघायचो ना. म्हणून अशा नायिका असे नायक असं चित्रण आलं पाहिजे म्हणून ती सूर्या ही आलेली. सूर्याचं जे कादंबरी सूर्याच्या नंतर ते अक्षरांचे भोई आलं. अक्षरांचे भोई जे आहे तर मी काही साहित्य वर्तुळात फिरायचो मी बघायला झाला हा माणूस ताकदीचा लेखक आहे. तर माणूस म्हणून का असा वागतो हा? किंवा प्रकाशक एवढा नावाजला असे जे काही अनुभव घेतलेले काही चांगले अनुभव आहेत त्याच्यात काही वाईट पण अनुभव आहेत. मग मी त्याचा विचार करायचो मग त्याचं चित्र साहित्य व्यवहारामध्ये तो तर निर्मळ पाहिजे. बरोबर. कारण बऱ्याच वेळा काय चर्चा होते की जसा माणूस तसं लेखन असं जे काय आपण म्हणतो ना तर तसं नाही ते लेखन माणूस खरं असे प्रकार आहे ना. हा तर हे जे काही मी बघायचं त्याच्यावर मी त्या अक्षरांचे बोललेलं म्हणजे मला काय जे काही विक्षिप्तपणा काही साहित्य घडा असतो बरोबर अनेक गोष्टी त्या त्याचं मी ते लिहिलेलं आहे अक्षरांची बोई. खरं ना. मी ते तुमच्यात सुद्धा पाहतो की जे तुम्ही लिहिताय किंवा वर्गात शिकवताय किंवा व्यक्तिगत जीवनात आहात तर असं निर्मळ तुमचं व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही शिक्षक म्हणून तर कारकीर्द तुमची यशस्वीच झाली. तुमचे अनेक विद्यार्थी हे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवत आहेत. तर आता रिटायरमेंट आहे. पुढची आता एक नवी इनिंग तुमची सुरू होते सर. तर आता काय ह्या कारकिर्दीमध्ये तुम्ही करणार आहात? कारकिर्दीत आता एक गोष्ट अशी आहे की चळवळी आता जो काही जोम आहे चळवळींचा तो जोम राहिला नाही. चळवळीतले जे काही मुखंडे होते ते आता प्रस्थापित झालेले आहेत. खरं तोंडोळा त्यांनी तोच ठेवलेला आहे पण ते आता प्रस्थापित झालेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ सायकलवर लाल झेंडा लावून घोषणा देणारा त्यावेळेचा कम्युनिस्ट तो आता त्याच्या बंगल्यात राहून त्याच्या रोगात राहून तो आता रोज तर येत नाही. आला तरी तो आपला फक्त तेवढा तो एकटाच येणार. तो त्याची टीम घेऊन येणार तो भाषण करणार त्याच्या पद्धतीने. आता टीव्हीवर येतोय तो. हा टीव्हीवर येतो तो. कोणाची आर्थिक स्थिती सुधारू नये असं आमचं म्हणणं नाही पण आर्थिक परिस्थिती सगळ्या मुखंडांनी म्हणजे काही ती चळवळच संपत त्याच्यामुळे चळवळी संपत गेला ना. ते मुखंड प्रस्थापित झाल्यामुळे चळवळी संपल्या. आणि दुसरा एक गोष्ट काय तर त्यामुळे असं वाटतंय की हे चित्र काही बदलणार आहे. कसं बदलणार आहे आपण? आणि मग आपण तर कार्यकर्ते आपण काय करू शकतो याच्यामध्ये? पण सर तुम्ही एक संपूर्ण कारकीर्द अशी बघितली की हा आपला तालुका जो आहे तो विजय खताळ, दुर्वे नाना, भाऊसाहेब थोरात तर हे एकदम पुरोगामी पुढारी आणि आता एकदम उलट चित्र फॅसिझमला पूरक असे गावोगाव लोक तयार व्हायला लागले. नाही त्याला कारण हे काय कसं पाहताय तुम्ही? नाही मी सांगू का बरं का याला कारण मी तर म्हणतो बरं का ते असणारच ना हो. बीजेपी किंवा तुमचं RSS वाले हे जे त्यांचा अजेंडा राबवणारच ना. याला जबाबदार आपण त्यांना शिवाय देत बसणं किंवा ते त्यात चर्चा करणं. तुमचं काय झालं ते का वाढलं ते फोपवलं का कोणी जबाबदार कोण आहे त्याला? म्हणजे नुसतं ते राजकीय पक्ष झाले पण आपल्या पण पुरोगामी संघटना संस्थेला जबाबदार आहेत ना. बघा शिवासाचं मी म्हटलो की तुम्ही कुठे येतात तुम्ही काय केलं नेमकं? बरोबर मला सांगा ना. कम्युनिस्टांचे विचार किंवा समाजवाद्यांचे विचार आंबेडकरवाद्यांचे संयुक्त महाराष्ट्रात लढा उभा राहतो. या सगळ्या संघटना ताकद एकत्र येते. महाराष्ट्र हे होतं ना. बरोबर आज तर काय ते चित्र काय आज आम्ही बघतो मोर्चा काढला तर 100 लोक तुमचे दिसत नाहीत. त्यांचा मोर्चा तुम्ही बघा काय त्यांनी जे काय आहे ना रुजवलं म्हणजे फार मुळापर्यंत रुजवलं. तुम्ही मुळापर्यंत गेलेच नाही ना.
तुमचं थोडीशी वाढ झाली आणि तुम्ही प्रस्थापित होऊन गेले लोकांमध्ये. तुम्ही आपण काय करू शकतो हे महत्वाचं आहे. आता त्यांचं झालंय ते काय काय करू शकतो सर आपण? तुम्ही आता एकदम चन्नापुरी पासून तर संगमनेर पर्यंत सगळं एकदम नाही बघितलेलं आहे, तुम्ही गावात काम केलंय, तुम्ही काय करू शकतो आपण? नाही नाही, याला काय माहितीये का की हे जे काही धोके सगळ्यांना माहिती आहेत, ते जे आता उदाहरणार्थ पूर्व राष्ट्र सेवा दलाचे शिबिर भरायचे, शाखा असायच्या, आज त्यांच्या शाखा चालू आहेत ना. तुमच्या शाखा कुठे आहेत? म्हणजे पूर्वी जसं बुवा खेड्यात सुद्धा तसं तुम्ही सेवा दलाच्या शाखा आहेत, पण कम्युनिस्ट पार्टीचे काही केडर कॅम्प असायचे, शिबिर असायचे, आंबेडकर चळवळीचं सुद्धा एक वैचारिक मंथन असायचं 2-2, 3-3 दिवसात. असं काहीच नाही राहिलं ना. तुमचं जे काही खालून तयार जे व्हायला पाहिजे ना तसं होत नाहीये. डायरेक्ट कार्यकर्ता नाही होतो तो. तुमचा 9वी 10वी 5वी 7वी 8वी पासूनच सेवा दलाचे शिबिर आपण पाहायचो. पुण्याला आपण 7 काढतो तर ते तो कार्यक्रम तयार होता. समजा जे तुमच्याच याच्यात नसते, छात्र भारतीचे हे तयार झाले नसते नाही कार्यकर्ते. तो असा तुम्हाला स्पेस देऊन ते पोरं तयार करावे लागतील. आणि हे जे काय आपले जे आंतरविरोध आहेत ना, अहंकार आपले ते बदलले पाहिजे. तुमचं जर ध्येय एकच आहे, शाहू फुले आंबेडकर बीजेपीला आरएसएसला तुम्हाला विरोध करायचा आहे, तर तुम्ही वेगळ्या लढ्या लढून नाही होणार ना. ते करेन सुट्या लढाया तुमच्या चालू आहेत आणि सुट्या लढायने शत्रू मारणार नाही. तो एक आहे, तो एक आहे, आपण अनेक आहेत, पण आपण वेगवेगळे आहोत आणि त्याच्यामुळे ते आपण वाढत जातं. आणि आपण वेगवेगळे का आहोत, तर मला माझ्या याचं म्हणजे काय होतं, माझं अस्तित्व टिकवण्यासाठी मी माझं बाजूला ठेवलेलं आहे. मी तुमच्यात विलीन होत नाही किंवा तुमच्यात येत नाही. आणि म्हणून आपण हे सगळं जे वाढलेलं कारण मी मगाशी म्हटलो की आपणच आहोत. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला आता आपण मोर्चा काढतो, मोर्चात काय होतं, माझं म्हणणं कसं, शत्रूचे जे काय ते ज्या शस्त्राने लढतायत ना, तुमच्याकडे त्याच्या पद्धतीने काही शस्त्र काय पाहिजेत ना. खरे ते नेमकं काय करतात? मग समजा उदाहरणार्थ मी आता काल परवा एका प्रस्तावित कार्यकर्त्याला म्हटलं अरे ते आमच्या रामू शाळेमध्ये ते हिंदुत्वाचे लोक गेले. तो आपण काय करणार सर, ते पैसे देतात, पैसे वाटतात. तर काय ते पैसे देतात, पैसे वाटतात. प्रश्न असा आहे की आता हे जे समूह आहेत ना, हे मागासवर्गीय समूह, हे काय तुमच्या पैशासाठी काय करायचं? त्यांच्याकडे पैसा आहे, आज त्यांची मुलं नोकऱ्यांना आहेत, त्यांना प्रेम द्या ना त्यांच्या घरात. पूर्वी ना एवढी जातीयत असून गावातले लोक मारवाड्यात यायचे, बसायचे, एकमेकाच्या घरी चहा पाणी घ्यायचे. आजचा राजकीय प्रस्थापित पुढारी आहे ना, तो असं जायला तयार ना कोणाच्या घरामध्ये. मी काल परवा पण एक जणांना म्हणलो, वाडा संस्कृती, वाड्यावर या. वाड्यातला माणूस जोपर्यंत वस्तीत जाणार नाही, घराघरात जाणार नाही, तोपर्यंत ही जी काय परिस्थिती ती बदलणार नाही. तुम्ही त्यांना आणि नायकाचं काम काय राहतं, चळवळीला दिशा देण्याचं असतं, त्याला लढाई शिकवायची असते. नायकच प्रस्थापित झाला, काय करणार? तुम्ही लढाई लढणार कशी? खरे लढाई लढणार कशी? त्यामुळे माझं मत आहे बरं का, ते म्हणतात यांनी हिंदुत्वाचा फार प्रचार केला, यांनी, अरे ते करणारच ना. कुठलाही सत्ताधारी वर्ग तो त्याची जी काही लाईन आहे, तो त्याचा जो विचार आहे, सत्ता हातात आली का तो त्याचा विचार राबवणार ना. खरी गोष्ट. मायावतीला सत्ता मिळाली तर तिने काही नगरांचे नाव बदलले ना, जिल्ह्यांचे नाव बदलले, तिला पाहिजे ते केले त्यांनी. कुठलाही सत्ताधारी तो त्याच्या विचाराने, त्याचा विचारच तो राबवणार. आता परिस्थिती अशी की तुम्ही तुमच्याकडे असताना तुम्ही ते ही सगळी परिस्थिती निर्माण केली, ठीक आहे. आता बदलायचं असेल तर तिची काही मोड बांधली जाते ना. मुळात राजकारण समाज असं काही सुट नाही. खरंय, तुमचं सामाजिक, आर्थिक, हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत ना, आणि हे सगळ्या एकत्रित गोष्टी द्या. समजा राजकारण कुठून, समाजातूनच येतं ना ते. मग समाजामध्ये त्या पद्धतीचं वातावरण तयार होणं. कारण जर समजा ते म्हणतात ते पैसे वाटतात, तुम्ही पैसे घरात ठेवून त्याचं काय करायचं? तुम्ही वाटा ना. माझं काय, लोकांची गरज काय, लोकांना पैशाची अपेक्षा नाही, लोकांना प्रेम द्या, लोकांमध्ये जा. पूर्वीचे कार्यकर्ते लोकांमध्ये जायचे ना,
खरे हे आता कुठं जात आहेत लोक, हे प्रस्थापित झाले. आणि ते ते त्यांची अवस्था अशी की त्यांचे तरुण पोरं आहेत, ते डायरेक्ट प्रत्येक घरात जातात, त्यांना लाच वाटत नाही, ते पाया पडतात. आणि हे आता प्रस्थापित झाल्यामुळं यांना वाकायची हे होते ना. हो ना. परिस्थिती बदलायची जर असेल ना, तर प्रत्येक समाजातल्या कार्यकर्त्यांची एकमेकाची समन्वय झाला पाहिजे, एकत्रित ते असले पाहिजेत. ते एकत्रित राहिले आणि एकत्रित येऊन जर त्यांनी काय बदलावायचं ठरवलं तर बदल घडू शकेल. ते एकत्र येत नाहीत आणि येत नाही त्याचा अर्थ येऊ दिले जात नाहीत. हे महत्वाचं. येत नाही त्याचा अर्थ येऊ दिले जात नाहीत. मी विचार करतोय की एवढा मोठा तो न्यायाधीशाला चप्पल मारली, मोर्चाला माणसं 50-100 का बरं? समजा आठवले गटाचा एक प्रतिनिधी आला, तो त्याचे 50-25 कार्यकर्ते घेऊन का नाही येत? किंवा बाबा एखाद्या आता मला नाव घ्यायचे नाही संघटनेचे, प्रत्येक संघटनेचा मुखंड आहे, तर त्याच्या मागे 5-50 लोक नाहीत का? यायला पाहिजे. जेव्हा तुमचा 1000-2000चा मोर्चा निघेल तर पुढच्या आपल्याला धडकी पडेल ना. हो ना. ते तुमचं वीक पॉईंट त्यांच्या लक्षात आलं, यांची ताकद काय आहे, याच्यातून तुम्ही ताकद दाखवता की आम्ही काय अवस्थेत आहोत, हे आपण दाखवतो त्यांना. बरोबर. म्हणून आहे ना, पूर्वीसारखं हे सगळ्या सामाजिक विण जाणल्या पाहिजेत, संघटनेच्या, संस्थांच्या, समाजवादी, कम्युनिस्ट, हे सगळ्या. आणि ह्या विण माझ्या माहितीप्रमाणे या आंबेडकरी चळवळीतल्या असोत किंवा कम्युनिस्ट असोत, ह्या विण जणणं मुश्किल आहे. बरोबर. ते जाणणार नाही, कारण ते आता त्यांना स्वतंत्र त्यांचे अस्तित्व महत्वाचे झालेले आहेत. ते आता एक होणं मुश्किल आहे. ते म्हणजे पूर्वीच्या सेवा, आता जे तुमच्या वेगवेगळ्या संघटनेचे लोक आहेत इथं, ते पूर्वी सेवादल म्हणून एकत्र होते ना, हे आता एकत्र आहेत काही, यांचे प्रत्येकाचे सुभे आहेत. खरंय खरंय. तो त्याचा स्वभाव सोडणीकडे येत नाही. बरोबर. आणि आयोजक कोण आहे हा एक आपल्याकडे मोठा प्रश्न तयार झालेला आहे. नेता कोण आहे, आयोजक कोण आहे? प्रश्न महत्वाचा नाही, प्रश्न काय आहे म्हणून जायचं असं नाही. कोण आयोजक तर जाऊ, प्रश्न आयर्नीचा आहे ना, आपण गेलं पाहिजे, आयोजक कोणी असो. बरोबर. ही भावना नाही राहिलेली आता. खरंय खरंय. सर, तुम्ही अत्यंत महत्वाचं बोलतायत आणि संपूर्ण मुलाखतीत मला दिसतंय की तुम्ही शिक्षक म्हणून तर अत्यंत निर्मळपणे काम केलं. माणूस जसे आहात तुम्ही, तसे लेखक म्हणून सुद्धा तुम्ही तसे आहात. आणि शेवटी तुम्ही जे मांडलंय की तळमळ की बाबा या चळवळी म्हणजे गणित कात्र कशा होत आहेत, समाज एक यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे खूप मोलाचं आहे. तुमच्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याला खूप मी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जसं काम आत्ता करत आहात असंच काम तुम्ही करत राहाल आणि सामाजिक चळवळींमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये, राष्ट्रसेवा दलाच्या चळवळीमध्ये तुम्ही नक्की मोलाचं मार्गदर्शन करत राहाल अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण ही मुलाखत इथे थांबवूया. धन्यवाद. धन्यवाद.